एक सर्कल काढा. तर अशा तऱ्हेने तुम्ही अनेक चक्र काढत बसलात आणि शेवटच्या चक्रावरती ग्रह फिरतो असं दाखवलं तर कदाचित तुम्हाला अशा गाठी मारलेल्या दिसतील. तर अशा तऱ्हेची कल्पना मांडून ग्रीक खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहांचं फिरणं कसं असतं ते दाखवून दिलं. परंतु हे बरोबर नाही हे कोपर्निकसनी दाखवलं. कोपर्निकसनी असं सिद्ध केलं की सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात, पृथ्वीभोवती फिरत नाहीत. परंतु कोपर्निकसनी सुद्धा असं मानलं की सूर्याभोवती ग्रह फिरतात, तेही चक्राकार आणि चक्रावर चक्र चक्रावर चक्रावर चक्र अशा तऱ्हेनं ते फिरत असतात. त्याच्यानंतरची स्लाइड बघू. तर कोपर्निकसचं हे थोडं फोकस करता आलं तर बघा, कोपर्निकसच्या नियमाच्या विरुद्ध असा एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव टायको ब्राहे. हां, आता थँक्यू, दॅट्स फाईन. तर टायको ब्राहे हा एक विलक्षण निरीक्षक होता, खगोल निरीक्षक. आणि त्यांनी ग्रहांचे ताऱ्यांच्या पुष्कळ वेध घेतलेले होते. आणि तो डेन्मार्कमध्ये आधी होता आणि तेव्हा युरानिबोर्गमध्ये त्याच्याकरता राजाश्रय मिळून त्यांनी त्याला चांगली वेधशाळा बांधून मिळालेली होती. याच्यानंतरची स्लाइड बघू. त्या वेधशाळेचं हे चित्र आहे पूर्वीच्या युरानिबोर्गमधल्या त्याच्या वेधशाळेचं. अर्थात या वेधशाळेमध्ये एकही दुर्बीण नव्हती, कारण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता. परंतु इतर यंत्र होती, या यंत्राच्या मदतीनं त्याला आकाशातल्या तारकांची दिशा उत्तम तऱ्हेनं समजू शकत होती. आणि अशा तऱ्हेनं टायको ब्राहेनं पुष्कळ निरीक्षणं ग्रहांची घेतली. आणि त्याला असं सिद्ध करायचं होतं की कोपर्निकसचा जो नियम आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा चुकीचा आहे, पृथ्वीभोवतीच सगळे ग्रह फिरतात, हे त्याला पुन्हा मांडून दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी ही पुष्कळ निरीक्षणं घेतली. तर टायको ब्राहे हा जरा चमत्कारिक आणि विचित्र स्वभावाचा होता आणि त्याची अनेक लोकांशी भांडणं व्हायची. अशाच एका भांडणाचं रूपांतर पर्यवसान शेवटी एका द्वंद्व युद्धात झालं. पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांच्यामध्ये भांडणं व्हायची तेव्हा ते ठरवायचे, ठीक आहे, द्वंद्व युद्ध करून तलवारीने किंवा असं आपलं हत्यार ठरवायचं आणि दोघांनी लढाई करायची. त्यामध्ये जो कोणी जिंकेल किंवा हरेल त्यावरून त्या वादाचा निकाल लागला असं म्हणायचं. तर टायको ब्राहेनी द्वंद्वयुद्ध केलं. एका कुठल्या तरी क्षुल्लक मुद्द्यावरून तो भांडला आणि त्यांनी द्वंद्वयुद्ध केलं. त्यामध्ये त्याचं नाक कापलं गेलं आणि मग त्याला तो त्यातनं बाजूला झाला, कारण नाहीतर त्याचा जीवच गेला असता. आणि मग तेव्हापासून तो नकली नाक लावायचा. आणि टायको ब्राहेचं ती जी चित्र नंतरची पाहायला मिळतात त्यामध्ये फार टोकदार असं नाक त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, कारण की ते नकली नाक लावून तो फिरायचा. तर अशा टायको ब्राहेंनी पुष्कळ निरीक्षणं घेतली. तो निरीक्षक चांगला होता, परंतु गणित त्याला विशेष जमत नव्हतं. आणि निरीक्षणावरून ग्रहांची कक्षा ठरवणं हे प्रचंड काम होतं. ते काही आपल्याला झेपणार नाही हे टायकोला वाटलं. म्हणून तो अशा कुठल्या गणित जाणणाऱ्या सहाय्यकाच्या शोधात होता आणि त्याला तसा एक सहाय्यक सापडला. याच्यानंतरची स्लाइड बघू. तो म्हणजे हा योहान केपलर. हा जर्मनीत शिकलेला होता आणि केपलरनी पुष्कळ अभ्यास गणिताचा केला होता. आणि त्याच्या मनात असं होतं की ग्रहांची गती नेमकी कशी असते हे आपण शोधून काढावं. आणि त्याला हेही माहीत होतं की याकरता जी निरीक्षणं लागतात ती टायको ब्राहेने घेतलेली आहेत. म्हणून तो टायको ब्राहेकडं कामाला आला. आणि टायकोला असा सहाय्यक हवाच होता, म्हणून त्या दोघांची जोडी जमली. परंतु टायको हा फार तऱ्हेवाईक स्वभावाचा होता, त्यामुळे तो केपलरला पुष्कळ वाईट उद्धटपणाची वागणूक अशी द्यायचा. आणि कुठलाही सहाय्यक जर असतात तर ती नोकरी सोडून तो गेला असता. कशाला या ग्रस्ताची मनधरणी करत राहायचं, म्हणून तो गेला असता. परंतु केपलरनी चिकाटीनं ती नोकरी धरून ठेवली, अपमान सहन केले, कारण त्याला दिसत होतं की टायकोनं जी निरीक्षणं घेतली आहेत ती फार महत्त्वाची आहे आणि त्या निरीक्षणांचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या सुदैवानं म्हणा
तो जॉईन झाल्यावरती नोकरीवरती जवळजवळ 1 वर्षांनी टायको मेला. आणि त्यामुळं हा जो सगळा डेटा होता, म्हणजे जी सगळी माहिती गोळा केलेली होती ती केपलरच्या ताब्यात आली. टायको तसा एक धनवान माणूस होता आणि त्याचे जे नातलग होते त्यांच्यामध्ये अर्थातच इस्टेटीबद्दल भांडाभांडी सुरू झाली. परंतु कोणालाही टायकोनं घेतलेल्या निरीक्षणांचं महत्त्व माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी जे काही कागदपत्र गोळा केली तिकडं कोणीच लक्ष दिलं नाही. आणि केपलरनी ठरवलं की या भानगडीत न पडता आपण हे कागदपत्र आपल्या ताब्यात घेऊया आणि त्यांचा अभ्यास करूया. त्यामुळं त्यांनी हळूच ती सगळी माहिती स्वतःजवळ घेतली आणि त्याचा तो अभ्यास करायला लागला. आणि टायकोचे जे उत्तराधिकारी होते त्यांना त्याचं काही सोयरसूतक नव्हतं, म्हणून त्यांनी तिकडं लक्ष दिलं नाही. ही एक सुदैवाची बाब म्हणायची. नाहीतर त्यांनी ते ताब्यात घेऊन काही कळत नाही म्हणून रद्दी म्हणून टाकून दिलं असतं. तर तसं झालं नाही. तर हा सगळा अभ्यास करून केपलरनी जवळजवळ 2 दशकं 20 वर्ष तो अभ्यास करत होता. आणि त्याला शेवटी ही माहिती मिळाली की ग्रह नेमके कसे फिरतात. त्याच्यानंतरची स्लाइड बघू. तर इथं केपलरचे जे नियम आहेत ते थोडक्यात मी सांगतो, गणितात शिरत नाही. की त्यांनी एक सिद्ध केलं की ग्रह हा सूर्याभोवती फिरतो आणि दीर्घ वर्तुळात फिरतो. वर्तुळात फिरत नाही, तर दीर्घ वर्तुळ म्हणजे ज्याला इलिप्स म्हणतात त्यामध्ये तो फिरतो. आणि सूर्याला त्या ग्रहाला जोडणारी जी लाईन असते ती लाईन ग्रह जसा फिरत राहतो तर ती किती वेगानं फिरते हे केपलरनी आपल्या गणिताने निरीक्षणाचा अभ्यास करून नीट सांगून टाकलं. तर केपलरचा दुसरा नियम, ग्रह हा याच्यावरती कसा फिरतो कक्षेत, किती वेगानं केव्हा कसा फिरतो हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचा तिसरा नियम होता की त्यावेळी अर्थात शनीपर्यंतचे ग्रह लोकांना माहीत होते. त्या सगळ्या ग्रहांचा अभ्यास करून म्हणजे बुधापासून शनीपर्यंत त्यांनी असा नियम शोधून काढला. तिसरा नियम म्हणतात की ग्रहाला एक राऊंड मारायला, एक चक्कर मारायला किती वेळ लागतो हे त्याच्या कक्षेची जी ही लांबी आहे म्हणजे त्याला आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दीर्घ लांबी जी आहे तिच्याशी त्या कालाचा म्हणजे एक चक्कर मारायला किती वेळ लागतो त्या कालाचा संबंध आहे. आणि तो त्यांनी गणिताने मांडून सांगितला. आणि हे तिन्ही नियम केपलरनी टायकोच्या एकंदर त्यांनी जे काही डेटा त्याचा निरीक्षणाचा जो अभ्यास केला त्यावरती ते नियम त्याला मिळाले होते. तर हा जो प्रश्न होता ग्रह कसे फिरतात हे केपलरनी तो प्रश्न सोडवला. परंतु खगोल विज्ञानात एक प्रश्न सुटला की पुढे दुसरा प्रश्न तयार होतो. त्याचं उदाहरण म्हणजे मग प्रश्न असा होता की ग्रह अशा तऱ्हेनं का फिरतात. असे फिरतात ठीक आहे, परंतु त्यांना फिरवणारी प्रेरक शक्ती काय, बळ कुठलं काम करतं त्या ग्रहावरती ज्यामुळे ते असे फिरतात. हा प्रश्न सुटला. त्यानंतर काही दशकानंतर याच्यानंतरची स्लाइड बघू. तर प्रथम आपण हे बघूया. इथं तुम्ही अशी कल्पना करा, केपलरनी 2 दीर्घ वर्तुळ काढली आहेत. एका दीर्घ वर्तुळात पृथ्वी आहे आणि दुसऱ्या दीर्घ वर्तुळात मंगळ आहे. मी इकडे बाजूला होतो. हा, मला ही चित्र इतकी पाठ आहेत की न बघता मी सांगू शकतो. फक्त योग्य चित्र योग्य ठिकाणी आलं पाहिजे एवढं. हा, तर आता या दोन शेजारच्या दीर्घ वर्तुळावरून पृथ्वी आणि मंगळ फिरतायत. तर ह्या फिरण्याचा वेग केपलरनी ठरवून दिल्याप्रमाणे असल्यामुळं कधी कधी मंगळ पृथ्वीच्या पुढे असतो तर कधी पृथ्वीच्या मागे असतो. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं सुरुवातीला की मंगळ किंवा इतर ग्रह एक गाठ मारल्यासारखे कधी मागं कधी पुढं असे जाताना दिसतात. आणि त्याचं कारण काय तर ते या केपलरच्या नियमामुळं आपल्याला नीट समजतं. तर याचा अभ्यास करायला की याचं कारण काय आहे, न्यूटननी
पुढाकार घेतला. याच्यानंतरची स्लाइड बघू. हा आयझॅक न्यूटन हा केपलर नंतर काही दशकांनी त्यांनी केपलरच्या नियमांचा अभ्यास केला आणि असं का ग्रह असे का फिरतात याबद्दल त्यांनी पुष्कळ विचार करून शेवटी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला. आणि या नियमामध्ये त्यांनी एका अगदी सोप्या नियमाच्या द्वारे त्यांनी केपलरचे तिन्ही नियम नीट समजावून सांगितले. तर ही न्यूटनची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळं गुरुत्वाकर्षणाचा नियम हा भौतिक शास्त्रज्ञाला किंवा विज्ञानाला सापडला. तर कधी कधी लोक माझ्यासारख्या खगोल वैज्ञानिकाला विचारतात की काय हो तुम्ही आकाशाकडे बघता आणि तारे वगैरे कसे फिरतात हे पाहता, त्याचा उपयोग काय, सामान्य माणसाला त्याचा उपयोग काय. तर त्यांना वाटतं की त्यांनी गुगली बॉलिंग टाकली आहे, याचं उत्तर काय मला देता येणार नाही. परंतु तसं काही नाही. गुगली बॉलिंगला कधी कधी सिक्सरही मारता येते. तर त्याचं उत्तर असं की जर केपलरनी जर टायकोनही निरीक्षणं घेतली नसती ग्रहांची तर केपलरला त्याचा नियम सापडला नसता. आणि जर केपलरला त्याचे नियम ग्रह कसे फिरतात हे नियम सापडले नसते तर न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सापडला नसता. आणि विज्ञानात गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे त्याची माहिती विज्ञानाला मिळाली नसते. आणि आज आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम वापरतो कशासाठी, तर अंतराळ तंत्रज्ञानात आपण रॉकेट्सवरून आकाशयानं पाठवतो, अंतराळयानं पाठवतो किंवा पृथ्वीभोवती आपण कृत्रिम उपग्रह सोडतो. या सगळ्याच्या मागं न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तो आपल्याला माहीत आहे म्हणून हे अंतराळ तंत्रज्ञान आपण राबवू शकतो. तर जर हा नियम माहीत नसता तर अंतराळ तंत्रज्ञान माहीत नसतं. आणि जर अंतराळ तंत्रज्ञान आपल्याकडे नसतं तर आपण सध्या जे दळणवळणाचं क्रांती पाहतो की तुम्ही घर बसल्या टेलिव्हिजनवर ऑलिम्पिक गेम्स पाहू शकता किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना पाहू शकता किंवा तुम्ही फॅक्स पाठवू शकता, फोन करू शकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. या मागं जे अंतराळ तंत्रज्ञान आहे ते या गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरती आधारित आहे. त्यामुळं हा जो संबंध आहे या आज तुम्ही जे अनुभवताय त्यामागं आकाश निरीक्षणाची सुरुवात होती हे लक्षात घेतलं पाहिजे. तर असे हे अनुत्तरित प्रश्न सोडवताना आपल्याला नवीन माहिती मिळते. कधी कधी त्या माहितीचा उपयोगही होतो. ती माहिती घेताना न्यूटनला म्हणा किंवा केपलरला अशी कल्पनाही नव्हती की या माहितीचा असा उपयोग होणार आहे. परंतु माहिती ही नेहमी उपयोगाची ठरते. काही ना काहीतरी उपयोग त्याच्या शेवटी होतोच आणि त्याचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतरची स्लाइड बघू. आता मी दुसऱ्या एका प्रश्नाकडे वळतो ज्याचं उत्तर आधी मिळालं नव्हतं आणि आता मिळालंय, परंतु ते उत्तर पूर्ण नाही आहे हे याची जाणीव अजून आहे. इथं तुम्ही सूर्याचं एक छायाचित्र पाहताय आणि इथं सूर्याचा हा तेजोगोल आहे. त्याच्यावरती हे काळे काळे डाग दिसत आहेत, त्यांना सनस्पॉट्स म्हणतात. आणि हे सनस्पॉट्स इथं मोठे करून दाखवलेले आहेत, मॅग्निफाय करून दाखवले. तर आता सूर्य का चकाकतो हा मुख्य प्रश्न होता आणि याचं कारण काय असेल याबद्दल अनेक तर्क करण्यात आले. आणि अर्थात पूर्वीपासून मानवाला हा प्रश्न पडलाय, तारे का चमकतात किंवा सूर्यापासून एवढी ऊर्जा कशी मिळते, त्याचं सिक्रेट काय, त्याचं रहस्य काय. तर त्यासाठी शेवटी जो प्रश्न सुटला तो 1920 ते 40च्या दरम्यान त्यामध्ये महत्त्वाचा भाग होता. याच्यानंतरची स्लाइड बघू. इथं एडिंग्टन म्हणून एक केम्ब्रिज विद्यापीठातले खगोल वैज्ञानिक होते आणि गणितज्ञ होते. त्यांचा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे या यशामध्ये. तर एडिंग्टन यांनी सूर्याच्या अंतरंगाबद्दल अनेक चर्चा करून भौतिकशास्त्राचे नियम वापरून काही समीकरणं मांडली आणि त्या आधारे त्यांनी सूर्याचा अंतरंग कसा असेल याचं निदान केलं. याच्यानंतरची स्लाइड बघू. त्यानंतरची स्लाइड दाखव.
इथं सूर्याचा हा असा प्रचंड गोळा आहे आणि इथून तुम्ही बाहेरच्या दिशेने बाण पाहिलेले बाण पाहता. तर हे बाण म्हणजे सूर्याच्या अंतरंगातून बाहेरकडं त्याला फुगवणारे असे हे बळ आहेत. आणि ती बळ कसली आहे तर सूर्याच्या अंतरंगात अतिशय तीव्र तापमान असल्यामुळं प्रचंड दाब निर्माण होतात आणि ते दाब सूर्याला फुगवू पाहतात. आणि जर सूर्याला आवळून धरणारी अशी कुठली शक्ती नसती तर सूर्य असा बाहेर एकदम बर्स्ट झाल्यासारखा, फुगा फुटल्यासारखा असा एकदम बाहेर गेला असतो. परंतु सुदैवानं सूर्यामध्ये एक दुसरी शक्ती आहे जी त्याला आवळून धरते आणि ती शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षणाची. सूर्याच्या कुठल्याही भागाचं दुसऱ्या कुठल्याही भागावरती आकर्षण असतं आणि हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आणि त्यामुळं सूर्याची प्रवृत्ती अशी असते की सूर्याला आपण आवळून लहान व्हायचं असतं. समजा हे आतली बळं ही जी दाब आहेत, हे दाब जर नसते तर सूर्य गुरुत्वाकर्षणामुळे छोटा छोटा होत बिंदुवत झाला असता. त्याला किती वेळ लागला असता हे गणित पण आपण आज मांडू शकतो. आणि साधारण 12वीतला मुलगा हे गणित सोडवू शकतो. हुशार गणित जाणणारा मुलगा असेल तर तो सूर्य किती वेळात एका बिंदूत आकुंचन पाहून एका बिंदूत जाईल म्हणजे अगदी लहान होईल ह्याचं उत्तर तो काढू शकेल. आणि उत्तर आहे केवळ 29 मिनिटं. म्हणजे 29 मिनिटात आपण जो सूर्य पाहतो तो असा एकदम श्रिंक होऊन लहान होऊन बिंदूत लुप्त होईल. यावरून तुम्हाला कल्पना येईल की सूर्याचं गुरुत्वाकर्षणाचं बळ हे किती प्रचंड आहे आणि हे दाब सुद्धा किती प्रचंड असायला पाहिजे ते बळ रोखून धरायला. आणि सूर्य आपली ही आकृती आहे, गोलाकार आकृती, आणि त्याचा आकार हा अनेक अब्ज वर्ष टिकवून आहे. जवळजवळ 5 अब्ज वर्ष सूर्य ही आकृती टिकवून आहे. याचा अर्थ या दोन दाबांच्या मध्ये म्हणजे बाहेर फुगवणारा आतला गरम हवेचा दाब आणि आत दाबणारा गुरुत्वाकर्षणाचा दाब, या दोन्हीमध्ये अगदी परफेक्ट बॅलन्स म्हणजे अगदी पूर्ण समतोल आहे. आणि जर हा समतोल थोडा बहुत ढासळला तर सूर्याच्या आकृतीत पुष्कळ फरक होऊ शकतो. आणि जर तसा फरक झाला तर पृथ्वीवरती अर्थातच हाहाकार माजेल. कारण आपण सूर्याच्या किरणांच्यावर इतके अवलंबून आहोत, त्याच्यात थोडे जरी फरक झाले तरी आपल्याला त्याचे परिणाम जाणवते. परंतु ज्या अर्थी हे पूर्वी पासून 5 अब्ज वर्ष टिकून आहे आणि आजचं गणित एडिंग्टन यांनी मांडलेलं गणित हे सांगतं की आणखीन 6 अब्ज वर्ष तरी हे टिकून राहील, तेव्हा ही काळजीची बाब नाही आत्ता. तर एडिंग्टननी जे काय मांडलं गणित त्याचा निष्कर्ष असा होता की केंद्रस्थानी तापमान जवळजवळ 10 लाख इतकं नाही, 10 मिलियन म्हणजे 1 कोटी इतकं आहे सेल्सिअस केंद्रस्थानी. आणि इतकं जर तापमान प्रखर असेल तर तिथं आतमध्ये या केंद्रस्थानी त्या गाभ्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन्स म्हणजे अणूमध्ये जी ऊर्जा साठलेली आहे अणूच्या केंद्रभागात ती ऊर्जा वापरली जाते. आणि ती ऊर्जा बाहेर काढून सूर्य आपल्याला पुरवतो. सूर्यापासून जो प्रकाश येतो त्याचं मूळ त्याच्या गर्भात अणूंच्या आत दडलेली ऊर्जा बाहेर काढणं हा आहे. आणि ती ऊर्जा कशी बाहेर निघते तर हायड्रोजनचे 4 अणू एकत्र आले की त्यातून हिलियमचा एक अणू निर्माण होतो आणि त्यातून शिवाय थोडी ऊर्जा पण बाहेर पडते. आणि ती ऊर्जा सूर्य आपल्याला किंवा सगळ्या जगाला ती बाहेर विश्वामध्ये ती फेकत असतो. तर हे गणित जेव्हा एडिंग्टननी मांडलं तेव्हा त्याला विरोध केला पहिल्यांदा ते अणुशास्त्रज्ञांनी म्हटलं की हे शक्यच नाहीये. केंद्रस्थानी इतकं तापमान असलं तरी अणूच्या केंद्र भागात फरक होणं शक्य नाही. ते अणूचे केंद्रभाग हे बदलत नाहीत, कधी त्यांच्यामध्ये काहीही परिवर्तन होणं शक्य नाही. हे विधान अणुशास्त्रज्ञांनी केलं 1922-25च्या सुमाराला. त्यावेळी एडिंग्टननी एक पुस्तक लिहिलं इंटरनल कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टार्स म्हणजे ताऱ्यांच्या आतली
जडणघडण ते कसे बनले त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही अशा समीक्षकांशी वाद घालत नाही जे म्हणतात की ताऱ्याचं अंतरंग इतकं तप्त नाही. आम्ही त्यांना फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही याहून जास्त तप्त भागात जावं. अशा तऱ्हेनं त्यांना वाटेला लावलं. थोडं पाणी देतात आणि त्यात मी अनाउन्समेंट करण्याकरता उभा आहे. या ठिकाणी सत्यवान भगवान भोसले नावाचे कोणी ग्रस्त असतील तर कृपया त्यांच्या घरातल्या मंडळी बाहेर इथे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काहीतरी इमर्जन्सी त्यांच्या घरामध्ये आहे. कृपया त्यांनी सत्यवान भगवान भोसले यांनी बाहेर जावं आणि आपल्या घरच्या मंडळींना ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट करावं. धन्यवाद. तर एडिंग्टनचा आणि हा अणुशास्त्रज्ञांचा वाद चालू होता आणि हळूहळू एक 10-15 वर्षामध्ये अणुशास्त्राची प्रगती पुष्कळ झाली आणि मग लोकांना दिसून आलं की अणुचा जो केंद्र भाग आहे तो त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात आणि एडिंग्टन जे म्हणत होता ते बरोबर आहे आणि त्याप्रमाणे सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे हे खगोल वैज्ञानिकांनी अणुशास्त्रज्ञांना शिकवलेला हा एक धडा होता. हे इथं मी सांगू इच्छितो. याच्यानंतरची स्लाइड बघू. तर आता सूर्य कसा आहे आतून याचे जे चित्र आज निर्माण झाले ते असं आहे की सूर्याला जर तुम्ही एखाद्या सफरचंदासारखं कापलं त्याची फोड बाहेर काढली तर त्याच्या केंद्र भागात हा जो पिवळा भाग केंद्रात आहे तिथं तापमान जवळजवळ 10 कोटी 12-13 कोटी एवढा आहे आणि तिथून ऊर्जा बाहेर पडते ती रेडिएशनच्या रूपात, प्रारणाच्या रूपात आणि ती सूर्याच्या बाहेरच्या भागात जाते आणि तिथं जो द्रवासारखा म्हणजे गॅस आहे त्या प्लाझ्माला ती गरम करते आणि जसं तुम्ही पाणी गरम केल्यावर कन्व्हेक्शन या मार्गानं उष्णता वर जाते तशी ती उष्णता इथं कन्व्हेक्शनच्या मार्गाने पृष्ठभागाकडे जाते आणि काही ठिकाणी जिथं चुंबकीय क्षेत्र खूप प्रबळ असतं तिथं हे वर येणं थांबवलं जातं या द्रवाचं आणि ते थांबवल्यामुळं तिथं तेवढी उष्णता असत नाही आणि म्हणून तिथं काळे डाग दिसतात. हे त्या प्रश्नाचंही उत्तर मिळालं. याच्यानंतरची स्लाइड बघू. इथं तेच चित्र पुन्हा दाखवलेलं आहे. सूर्याच्या केंद्र भागापासून बाहेरच्या भागापर्यंत उष्णता कशी जाते आणि त्याचं चित्र एडिंग्टनच्या नियमाप्रमाणे कसं झालेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आत असं घडतं याला पुरावा काय? कारण सूर्य कापून कोणी पाहिला नाही आणि वैज्ञानिक पुराव्याशिवाय कुठलं विधान करत नाही. तर तुमच्याकडं पुरावा कसा की सूर्याच्या आत असं तापमान वाढत गेलेलं आहे. तर याला 2 तऱ्हेनं आपण पुरावा याच्या शोधू शकतो. एक म्हणजे जर एडिंग्टनचं गणित बरोबर असेल तर ते असं सांगतं की जर तुम्हाला सूर्याचं वस्तुमान माहीत असेल तर त्या सूर्यामधनं किती उष्णता बाहेर यायला पाहिजे हे ते अमुक एवढी उष्णता यायला पाहिजे, एवढी ऊर्जा बाहेर यायला पाहिजे आणि त्याचं पृष्ठभागाचं तापमान एवढं असलं पाहिजे हे गणित सांगू शकतं. आता तुम्ही तपासून बघा सूर्यापासून तेवढी ऊर्जा येते का नाही. तर तेवढी ऊर्जा येते गणितात सांगितल्याप्रमाणे आणि सूर्याचं पृष्ठभागाचं तापमान हे सुद्धा जुळतं आणि सूर्याचा ची त्रिज्या किती असायला पाहिजे हे पण वास्तवाशी जुळतं. तर यावरून खगोल वैज्ञानिकांची खात्री झाली आहे की सूर्याचं जे हे मॉडेल बनवलेलं आहे जरी आपण आत जाऊन तापमान मोजू शकत नाही तरी हे निष्कर्ष काढलेले बरोबर ठरतात. म्हणजे हे सगळं बरोबर मार्गाने जातं. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा की जर केंद्रस्थानात काही घडतंय तर इथं जर अणुभट्टी पेटलेली आहे तर त्या भट्टीमधून जे काय बाहेर पडतंय ते आपण तपासू शकतो का? सूर्यातून बाहेर आलेला अर्थात. तर त्यातून न्यूट्रिनो नावाचे मूळ कण बाहेर पडतात आणि न्यूट्रिनो हे कण सरळ बाहेर पडतात. ते वाटेत शोषले जात नाही आणि काही न्यूट्रिनो हे सूर्याच्या पासून आपल्या दिशेने येतात. तर हे न्यूट्रिनो जर आपण मोजू शकलो किती न्यूट्रिनो येतात त्यांची ऊर्जा काय आहे तर आपण हे सूर्याचं तापमान किती आहे हे खात्रीपूर्वक सांगू शकू. आणि त्या दृष्टीनं गेले 3 दशकं प्रयोग चालू आहेत
आणि त्या प्रयोगांचं निदान वाटतं तितकं समाधानकारक झालेलं नाही. जेवढी अपेक्षा होती तेवढं नाही. याच्या नंतरची स्लाइड बघू. इथं तसा एक प्रयोग दाखवलेला आहे. सूर्यापासून येणारे न्यूट्रिनो पकडायचे. आता न्यूट्रिनो हे कुठल्याही भिंतीतून सरळ आरपार जाऊ शकतात. त्यांना कोणी भिंत पण थांबवू शकत नाही आणि पृथ्वीमधनं सुद्धा ते आरपार जाऊ शकते. तर अशा न्यूट्रिनोना आपण पकडून मोजणार कसं, हा एक प्रश्न येतो. त्यामुळे तो एक अतिशय अवघड प्रयोग आहे. परंतु काही प्रमाणात तो यशस्वी होऊ शकतो आणि त्यासाठी इथं एक मोठा ड्रम केलेला आहे. मोठा पाण्याची टाकी असते तशी मोठी टाकी बांधलेली आहे. त्यामध्ये एक रासायनिक द्रव ठेवलेला आहे आणि त्या रासायनिक द्रवामध्ये ही पात्रता आहे की सगळे नाही तर काही न्यूट्रिनो ते पकडू शकेल आणि त्यामुळं त्या द्रवामध्ये थोडे फरक होतात आणि ते फरक झालेले आपण मोजू शकतो. आणि ते मोजलेले फरक जर आपल्याला संपूर्णपणे मोजता आले तर किती न्यूट्रिनो मुळात येत होते हे आपण हिशोब मांडून सांगू शकतो. तर सध्या जो अनुत्तरित प्रश्न आहे खगोल विज्ञानापुढे तो असा की सूर्यापासून जेवढे न्यूट्रिनो यायला पाहिजेत त्याच्या केवळ 1/3 न्यूट्रिनो येतात असं हा प्रयोग सांगतो. हा अमेरिकेत केलेला एक प्रयोग आहे आणि तो असं सांगतो की 1/3 फक्त येतात. मग इथं गणित कुठंतरी चुकलेलं आहे. आणि जेव्हा गणित चुकतं, एखादा प्रकल्प समजा जर तुम्ही राबवलात आणि तो प्रकल्प यशस्वी झाला नाही तर त्याचे वेगवेगळे घटक एकमेकाकडे बोट दाखवून म्हणतात आमचं बरोबर आहे, ह्याची चूक आहे. तर तसा प्रकार इथं सुरुवातीच्या काळात घडला. खगोलशास्त्रज्ञ म्हणाले आमचं गणित सगळं बरोबर आहे, सूर्यापासून किती ऊर्जा यायची हे आम्ही सांगू शकतो, ते बरोबर ठरतं, सूर्याचा आकार आम्ही बरोबर सांगू शकतो, तेव्हा आमचं गणित बरोबर आहे. हे जे अणुशास्त्रज्ञ आहेत त्यांनी पूर्वी एकदा चूक केली ती आताही परत चूक करून बसलेत. त्यांची काहीतरी चूक असेल त्यांनी तपासावी. अणुशास्त्रज्ञ म्हणाले की आम्ही अणूच्या सगळ्या क्रिया आता बरोबर मोजलेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या याच्यामध्ये काही चूक नाही. आणि न्यूट्रिनो हा मूल कण हा मुळात लोकांना नीट माहीत नाही, याचे गुण माहीत नाही. तेव्हा मूळ कणांचा जे अभ्यास करतात पार्टिकल फिजिसिस्ट त्यांच्याकडं या प्रश्नाचं उत्तर सोपवावं. आमची काही चूक नाही, त्यांची चूक असेल, त्यांनी सांगितलेलं न्यूट्रिनोचं रूप चुकीचं असेल. आता त्याबद्दल पार्टिकल फिजिसिस्ट सध्या विचार करतायत आणि कदाचित अशी स्थिती असू शकेल की सूर्यातून जे न्यूट्रिनो बाहेर पडले ते अपेक्षेप्रमाणे होते, परंतु त्यातले काही न्यूट्रिनो आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यांचं रूप बदललं वाटेत आणि त्यामुळे आपण सगळे न्यूट्रिनो पकडू शकलो नाही, केवळ 1/3 पकडू शकलो. असं एक निदान होऊ शकेल. परंतु नेमकं ते रूप कसं बदललं याबद्दल न्यूट्रिनोच्या अभ्यासकांनी आणखीन सांगणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा प्रयोग केवळ अमेरिकेत झालेला नाही तर रशियामध्ये झाला आहे, जपानमध्ये झाला आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही तफावत दिसलेली आहे. तर या सर्व प्रयोगांचं योग्य निदान अजून झालेलं नाही. दरवर्षी या प्रयोगाची समीक्षणं केली जातात आणि लोक सांगतात की अजून आपल्या सूर्याचं जे मॉडेल आपण केलेलं आहे त्याच्यात आणि किती न्यूट्रिनो सापडतात याच्यामध्ये तफावत आहे. तेव्हा हा एक न सुटलेला प्रश्न आहे. इथं जे विद्यार्थी जमलेले आहेत ते जर खगोल विज्ञानात शिरले किंवा संशोधन करायला आणखी 8-10 वर्षामध्ये तर कदाचित त्यावेळी हा प्रश्न सुटलेला तरी असेल किंवा त्यांना सोडवायची संधी पण मिळू शकेल. तेव्हा हा एक प्रश्न मी तुमच्या पुढे मांडला आहे. तर याच्यानंतरची स्लाइड बघू. आता मी आणखीन एका वेगळ्या प्रश्नाकडे वळतो की ज्याप्रमाणे सूर्य का चकाकतो या प्रश्नाचं उत्तर आता सापडलेलं आहे जवळजवळ. तर केवळ तर न्यूट्रिनोचा प्रश्न सुटायचा आहे पण बाकी ऊर्जेचा प्रश्न सुटलेला आहे. सूर्यापेक्षा किंवा ताऱ्यांपेक्षा अतिशय अधिक प्रकाशवान अशा गोष्टी विश्वामध्ये आहे. आपल्या आकाशगंगेच्या बाहेर गेलं की रेडिओ लहरींचे स्रोत अतिशय प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकतात. तसा एक स्रोत इथं सेंटॉरस ए म्हणून दाखवलेला आहे आणि याच्या केंद्र भागात मोठी खळबळ उडते हे आता आढळून आलंय. पण इथं नेमकं काय होतं आणि यातून जी ऊर्जा बाहेर पडती कुठल्या प्रमाणात कशी त्याची निर्मिती झाली.
तर खगोल वैज्ञानिकांनी याचा अभ्यास करताना पहिल्यांदा असा विचार केला की कदाचित इथं 2 आकाशगंगांची टक्कर होत असेल. त्यांना हे चित्र पाहून असं वाटलं की इथं 2 आकाशगंगा, एक वरती आहे आणि एक खाली आहे, आणि त्यांची आपापसात टक्कर होते आणि त्या टक्करीमधून प्रचंड वादळसारखं निर्माण होतं आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. परंतु याचा हिशोब लावल्यावर असं दिसून येतं की या टक्करीमधून सुद्धा पुरेशी ऊर्जा निघत नाही. जरी टक्करी खूप प्रचंड असली पाहिजे तरी सुद्धा जितकी ऊर्जा यातनं बाहेर पडते त्याच्या जवळजवळ 1 एवढीच ऊर्जा या टक्करीमधून मिळू शकेल. तेव्हा याचं ऊर्जेचं उगम कुठं होतो हे सांगणं या टक्करीच्या सिद्धांतामध्ये नाही, याचं शक्य नाही. आणि नंतर खगोल वैज्ञानिकांनी जेव्हा या आकृतीचा आणखी अभ्यास केला तेव्हा त्यांना दिसलं की मुळात एकच आकाशगंगा आहे आणि याच्यामधून धुळीचा एक पट्टा गेलेला आहे, म्हणून त्याचे 2 भाग झालेले दिसतात. वास्तविक तो ती मुळात एकच आकाशगंगा आहे. त्यामुळे इथं टक्करीचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला सांगताना मला बरोबर आनंद असा वाटतो की 9 मार्चला जयंतरावजी नारळीकर यांना भेटण्याकरता आम्ही गेलो आणि त्यांच्या पुढे असं सांगितलं की व्याख्यानमाला अशी अशी आहे, मी येणार आहे म्हणाले, आणि लगेच त्यांनी 13 तारीख दिली. माझ्या बरोबर माझे जे सहकारी होते ते आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो आणि चितळींच्या दुकानामध्ये 2 पेढे घेतले आणि पेढेच खाल्ले. कारण जयंतरावजी या व्याख्यानामध्ये येणार याच्यासारखा दुसरा आम्हाला कोणताही आनंदाचा क्षण नाही. वयाच्या 27व्या वर्षी त्यांना पद्मभूषण पदवी मिळाली, फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला, फिजिकल सायन्स भटनागर अवॉर्ड प्राप्त झालं, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचं इंदिरा गांधी अवॉर्ड त्यांना मिळालं आणि युनेस्कोचं कलिंग अवॉर्डही त्यांनी प्राप्त केलं. असे जयंतरावजी नारळीकर या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या सर्वांचं मी त्यांचं स्वागत करतो. आज हे जे व्याख्यान प्राप्त होत आहे, हे व्याख्यान प्राप्त होण्यामध्ये कैलासवासी वासुदेव पांडुरंग कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी डॉक्टर कुलकर्णीजी उपस्थित राहिलेत, ज्यांचा जयंतरावांशी अत्यंत तिकडचा संबंध, आणि आपल्या या व्यासपीठावर त्यांची व्याख्यानही झालेली आहेत. आमचेच एक ते कार्यकर्ते आमच्या घरचे असलेले अशासारखे आहेत. त्यांच्या दातृत्वामधून आजचे व्याख्यान प्राप्त झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपला कुणाचाही अधिक वेळ न घेता त्यांना अशी विनंती करतो की आजच्या प्रमुख पाहुण्यांचा त्यांनी परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात. एक कार्यक्रमाच्या अगोदर मी आपल्याला जयंतरावांच्या परवानगीने विनंती. या कार्यक्रमानंतर जयंतरावांचे भाषण झाल्यानंतर काही प्रश्न जर श्रोत्यांना विचारायचे असतील तर ते प्रश्न विचारा. त्याच्याकरता कागद आपल्याला उपलब्ध होईल. प्रश्न म्हणजे प्रश्नच विचारावा अशी विनंती आहे. भाषण करू नये, लेखी प्रश्न द्यावेत. आपल्या प्रश्नाची सर्व उत्तरं द्यायला जयंतरावजी उत्सुक आहेत. मी प्रभा कुलकर्णींना विनंती अशी करतो की त्यांनी जयंतरावजींचा परिचय करून द्यावा. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेचे कार्यकर्ते आणि श्रोतृवर्ग, तीर्थरूप वासुदेव पांडुरंग कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पहिलं व्याख्यान गेल्या वर्षी वसंतराव गोवारीकरांनी दिलं आणि दुसऱ्या व्याख्यानाला आज प्राध्यापक डॉक्टर जयंतराव नारळीकर हे उपस्थित आहेत. हा फार मोठा सुयोग आहे. यानंतर आता याच्या पुढे मी यांना प्राध्यापक डॉक्टर वगैरे न म्हणता घरगुती नावाने जयंतराव असंच म्हणत जाईन. जयंतरावांच्या ओळखीची जरुरी नाही मराठी माणसाला, असं गुळगुळीत वाक्य मी काय बोलणार नाही, कारण माझ्या मते त्यांना त्यांची ओळख करून देण्याची फार जरुरी आहे.
माझा त्यांचा अनेक वर्षाचा परिचय आहे, पण अजून सुद्धा त्यांची ओळख पुरी मला झालेली आहे असं मला वाटत नाही. जी थोडीशी ओळख झालेली आहे ती सुद्धा मी जर सबंध सांगत बसलो तर सुमारे 1 तास तरी लागेल आणि त्यानंतर फक्त त्यांना आभार प्रदर्शनाचं भाषण करावं लागेल. म्हणून मी बरेचसे त्यातले तपशील गाळून टाकून मला जे महत्वाचे वाटतात ते मी सांगतो. त्यांचा जन्म 1938 सालचा. त्यांच्या मातोश्री कोल्हापूरच्या हुजूर बाजार श्रीखंडे या कुटुंबातल्या, त्यावेळच्या संस्कृतमधल्या MA गोल्ड मेडलिस्ट, आणि त्यांचे वडील प्राध्यापक विष्णुपंत हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचे प्राध्यापक, फार नावाजलेले गणिताचे प्राध्यापक होते. आणि त्यावेळी आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षतावाद याच्यावरती सबंध जगातच जी अत्यंत थोडी मंडळी संशोधन करत होती त्यापैकी एक त्यांचे वडील होते. तेव्हा अशा वातावरणात बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं बालपण शिक्षण गेलं. त्यांचे 2 मामाही पण फार प्रसिद्ध आहेत, वसंतराव हुजूर बाजार आणि मोरू मामा हुजूर बाजार. त्यातले मोरेश्वर हुजूर बाजार हे माझ्या वर्गात होते राजाराम कॉलेजमध्ये. तर ही 2ही फार प्रसिद्ध गणितज्ञ मंडळी होती. आणि त्यांनी स्वतःच आपल्या आठवणीत एके ठिकाणी लिहिलेलं आहे की मोरू मामा जेव्हा तिथे होते बनारसला तेव्हा एका फळ्यावरती ते चॅलेंज फॉर जयंत असं म्हणून एक गणितातला कूटप्रश्न रोज घालायचे आणि त्याला त्यांनी उत्तर द्यायचं. तर करमणूक सुद्धा अशा पातळीवरती त्यांनी नेलेली होती की संपूर्ण आश्रमाचं तिथे वातावरण बनारस युनिव्हर्सिटीमध्ये होतं. अतिशय सुसंस्कृत अशी आई वडील त्यांच्याकडे, मामा, सर्व मंडळी, हायली अकॅडमिक करिअर ज्यांना म्हणतात अशापैकी. त्यामुळे शिक्षण सगळं बनारसला त्यांचं पदवी परीक्षेपर्यंत झालं. प्रत्येक परीक्षेत त्यांनी पहिला नंबर, पहिला वर्ग हा मिळवलाच, म्हणजे ही रुटीन गोष्ट होती, यात विशेष काहीच नव्हतं. त्यानंतर ते केम्ब्रिजला गेले मॅथमॅटिक्स ट्रायपासच्या परीक्षेकरता, ज्या रँगलरची पदवी म्हणतात ती. आणि यावेळी मधून मधून सारखी बक्षिसं मिळतात आहेत बरं का, मी काही सगळी सांगत नाही. आणि त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेड हॉईल, की जे अत्यंत बुद्धिमान असे समजले जातात आणि अतिशय अफलातून असे ग्रहस्थ आहेत, त्यांच्याकडे त्यांना संशोधनाची संधी मिळाली आणि त्यांनी कॉस्मॉलॉजी या विषयावरती संशोधन केलेलं आहे. कॉस्मॉलॉजी म्हणजे मराठीत साधारण विश्वरचना म्हणता येईल, की हे संबंध विश्व जे आहे म्हणजे केवळ पृथ्वी, सूर्य आणि आपली अफ्रिका वगैरे असं नव्हे, हे संबंध विश्व आहे ते कसं उत्पन्न झालं, आत्ता त्याची काय स्थिती आहे आणि पुढे त्याचं काय होणार आहे, याची चिंता करणारे जे लोक ते कॉस्मॉलॉजिस्ट. एकदा समर्थ रामदासांना शिष्याने किंवा कोणीतरी जवळच्यानी प्रश्न विचारला होता की कसली चिंता करता गुरुजी. तर रामदास म्हणाले होते की चिंता करतो विश्वाची. तर रामदास स्वामी सुद्धा कॉस्मॉलॉजिस्ट होते का काय हे संशोधन करायला कोणीतरी हरकत नाही. आपण मिरजीची सगळी मंडळी असल्यामुळे बहुतेक अथर्वशीर्ष बऱ्याच लोकांना येतं. त्यातल्या 3 ओळी मला फार नेहमीच इंटरेस्टिंग वाटतात की सर्वो जगदिदम त्वत्तो जायते, सर्वो जगदिदम त्वत्तस्तिष्ठती, सर्वम जगदिदम त्वयि लयमापनोती. म्हणजे जग उत्पन्न कसं झालेलं आहे, स्थिर कसं तुझ्यातून उत्पन्न झालेलं आहे, तुझ्यात स्थिर झालेलं आहे आणि तुझ्यात त्याचा अंत होणार आहे. ह्या ज्या ओळी आहेत त्या फार सुंदर आहेत माझ्या मते. आता यातला तू कोण आहे याच्याबद्दल मतभेद असू शकेल, पण त्यातून सुद्धा आपल्याला हे दिसून येतं. केम्ब्रिजला असताना त्यांना अनेक बक्षिसं जी मिळाली त्यात ॲडॅम्स प्राईज म्हणून एक मोठं प्रतिष्ठेचं असं बक्षीस आहे ते त्यांना मिळालं. आणि त्याचं विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात हे बक्षीस 3 जणांना मिळालं. त्यांच्या वडिलांना मिळालं, त्यांच्या मामांना मिळालं आणि त्यांना स्वतःला मिळालं. असं कुटुंब जगात दुसरीकडे कुठे आहे की नाही मला माहीत नाही, पण असलं तर फारच असण्याची शक्यता कमी. त्यानंतर तिथल्या 10 वर्षाच्या वास्तव्यानंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून ते आले आणि आपलं मूलभूत संशोधन त्यांनी चालू ठेवलं. त्यांना अनेक बक्षिसं, पदव्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे पद्मभूषण मिळाली,
त्यानंतर राजीव गांधींच्या वेळी पंतप्रधानांना सल्ला देणारी जी समिती असते शास्त्रज्ञांची, त्याच्यावर ते होते. त्यानंतर हिंदुस्थानात ज्या 3 अकॅडमीज आहेत त्याचे ते फेलो होते. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणून ॲस्ट्रॉनॉमर्सची संस्था आहे, त्याचे त्या अध्यक्ष होते. आणखी नेहरू प्रोफेसर होते आणि अनेक 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 मी काही सांगत नाही, कारण यादीच ती एवढी मोठी आहे की मला जवळजवळ खात्री आहे की त्यांना सुद्धा सगळी बक्षिसं आठवत नसणार. त्यानंतर आयुका नावाची एक विलक्षण संस्था त्यांनी काढली. आपल्या इथे माहिती असण्याची जरा शक्यता कमी आहे की इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, की आपल्याकडे युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षक असतात, त्यांना संशोधनाकरता फार कमी सवलती मिळतात, फार कमी तिथे इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर अशा मंडळींना ज्यांना संशोधन करायचं आहे अशांच्या करता त्यांनी एक फार मोठी आणि अतिशय सुंदर संस्था सुरू केली. गेली 15 वर्ष ती त्याचे निदेशक आहेत. मला एकदा असंच व्याख्यानात मी निदेशक शब्द वापरल्यावर एकाने विचारला, हे निदेशक म्हणजे काय? मी सांगितलं, निदेशक म्हणजे डायरेक्टर. मग असं सरळ मराठीत सांगा की म्हणाले. तर तिथे अतिशय सुंदर वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्याकरता सर्व सोयी आहेत. अत्यंत उत्कृष्ट असं ग्रंथालय आहे. मी तिथं बहुतेक वर्षातून एखादी फेरी टाकून गाडीत पेट्रोल टाकल्यासारखं मनशुद्धी वगैरे सगळी करून येतो. आणि थोडक्यात म्हणजे तिथे आश्रमाचं वातावरण मला वाटतं की ज्या लोकांना अभ्यास करायचा आहे, अध्ययन अध्यापन, त्यांना अतिशय अनुकूल अशी संधी त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे. मला सगळ्यात त्यांचं एक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे की त्यांचा आवाका एकूण फार मोठा आहे. म्हणजे मला एक वेळा वाटतं की हे 1 नारळीकर आहेत का 3 नारळीकर आहेत. त्याचं कारण म्हणजे असं की त्यांची 3ही भाषावरती, हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषावरती प्रभुत्व आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेखनात आणि व्याख्यानात या दोन्हीवरही त्यांचं प्रभुत्व आहे. लेखनामध्ये वर्तमानपत्रात अगदी सर्वसामान्य माणसाच्या करता सर्वसामान्य भाषेमध्ये समजतील असे लेख ते लिहू शकतात, म्हणजे लिहिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर विज्ञानविषयक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, सायंटिफिक फिक्शन ज्याला म्हणतात अशा. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटीच्या पातळीवरती टेक्स्टबुक्स लिहिलेली आहेत ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या अनेक सभामध्ये त्यांनी आपले निबंध सादर केलेले आहेत. म्हणजे अगदी कमी पातळीपासून ते अगदी मोठ्या पातळीपर्यंत ते तितक्याच लिहिलेनं लिहू शकतात. आणि तसंच व्याख्याने ते देऊ शकतात की अगदी महिला मंडळांच्या पासून, म्हणजे महिलांना कमी लेखायचा माझा हेतू नाही आहे, पण महिला मंडळांच्या पासून किंवा गडिंग्लजला विज्ञान परिषद असली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची, तर तिथे सुद्धा व्याख्यान ते देऊ शकतात. त्यानंतर कॉलेजमध्ये देऊ शकतात. युनिव्हर्सिटीमध्ये एखादा कोर्स पेपरचा जर घ्यायचा असला 25-30 व्याख्यानांचा तर तो घेतात. PhDला आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पातळी समान करण्याकरता काही व्याख्यानं घ्यावी लागतात, ती पण ते घेतात. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये जिथे परिसंवाद चालतात त्या विषयावरचे, की जे अतिशय सामान्य माणसाला क्लिष्ट वाटेल आणि अतिशय अवघड गणित ज्याच्यामध्ये आहे, अशा प्रकारच्या सभांच्या मध्ये सुद्धा ते लिहिलेनं बोलू शकतात. आता क्लिष्ट वगैरे हा साधारण गणिताच्या बद्दल शब्द वापरतात, पण जे चांगले गणितज्ञ आहेत त्यांना प्रत्येक इक्वेशनमध्ये अतिशय सौंदर्य दिसतं. आपल्यापैकी काहींना जर स्टीफन हॉकिंग्सचं नाव माहिती असेल तर हॉकिंग्सनं आपल्या खोलीत मर्लिन मनरो या सुप्रसिद्ध नटीचा फोटो लावला आणि तो काय म्हणतो की शी लुक्स टू मी ॲज ब्युटिफुल ॲज द मॉडेल ऑफ द युनिव्हर्स. तर या मंडळींना प्रत्येक या गोष्टीमध्ये इतकं सौंदर्य दिसत असतं गणितामध्ये. त्यांच्याबद्दल एक अवाई आहे शास्त्रज्ञांच्या मध्ये, ती त्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण अशी अवाई आहे की नारळीकर केव्हाही दिल्लीला गेले सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि त्यांना काही पैशाची जरूर असली संस्थेला, तर गव्हर्नमेंट कुठलंही असो, गेल्या 15-20 वर्षात किती गव्हर्नमेंट बदलली आपल्याला माहिती आहे, तर त्यांना केव्हाही अडचण येत नाही. आता ही गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल, पण जरी समजा खरी असेल किंवा नसेल तरी त्यात एक मोठं तत्व मला दिसतं. ते असं की
की पूर्वी जेव्हा ऋषीमुनी होते असं म्हणत असत आणि ते जेव्हा आश्रमात राहत असत अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये, तेव्हा सुद्धा त्यांचा राजसत्तेवर एक प्रकारचा वचक होता. तसं मला इथं वाटतं की दिल्लीत सरकार कुठलंही असो, जो ज्ञानी मनुष्य आहे, त्यागी मनुष्य आहे, तो जर जाऊन त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर राजसत्तेला ते नाही म्हणता येत नाही. हे जे मी मगापासून आश्रम आणि ऋषी वगैरे म्हणतोय त्याचा मला इथे सारखेपणा दिसतो. शेवटी मी आपल्याला 2 वाक्य वाचून दाखवतो की जयंतरावांनी इंट्रोडक्शन टू कॉस्मॉलॉजी म्हणून पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाला त्यांचे गुरुजी फ्रेड हॉईल यांनी छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे. मुळात ब्रिटिश मनुष्य हा शब्दांच्या विषयी फार कंजूस असतो आणि एखाद्याबद्दल चांगलं बोलणं हे तर ब्रिटिश माणसाच्या अगदी गळ्यात अडकतं. तेव्हा अशा माणसांनी आणि अत्यंत बुद्धिमान अफलातून असे ग्रहस्थ आहेत, त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यातली मी 2 वाक्य आपल्याला मराठीत भाषांतर करून सांगतो की पदव्युत्तर विद्यार्थी असल्यापासून जयंत नारळीकर हे अत्यंत तीव्र बुद्धिमत्तेचे लेखक. त्यांनी इन्सायसिव्ह असा शब्द वापरलाय, म्हणजे त्याचा मी डिक्शनरीत अर्थ बघितला तर त्याचा अर्थ तीव्र किंवा भयंकर असा आहे. म्हणजे भयंकर बुद्धिमत्ता असलेले असं त्यांच्या गुरुजींनीच त्यांना म्हटलेलं आहे, का माझं म्हणणं नाही आहे. बुद्धिमत्तेचे लेखक आणि वक्ते आहेत, म्हणजे दोन्ही त्यांनी त्यात गोष्टी बरोबर लिहिलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या व्याख्यानाचे असे रहस्य वाटते की हे इतक्या सुलभतेने व इतक्या सहजपणानं काही गडबड घाई न करता त्यांना 1 तासाच्या व्याख्यानात विषयाचा एवढा पल्ला कसा गाठता येतो. या आपल्यापैकी बहुतेक सर्वच मंडळी अनावश्यक बोलण्यावर जेवढा वेळ दवडतात तेवढा ते कधीच दवडत नाही. तर आजचे व्याख्याते आणि व्याख्यान. Hello, mic testing. Hello. शेवटी म्हणा जयंतरावजी नारळीकर यांचा जो स्लाइड शो या ठिकाणी होणार आहे त्या स्लाइडची व्यवस्था डॉक्टर विजय तुळजापूरकर, श्री शरद आपटे आणि डॉक्टर आरवाडे यांनी स्वीकारलेली आहे. त्यांचे मी नम्रतापूर्वक आभार मानतो. हॅलो हॅलो. नंतर ठेवते. लागलं तर बघू. लागलं तर बघूया. बस जरा बाजू. स्लाइड लावून घेतले ट्रायल नको बघूया. श्रीयुत लोकूर, श्रीयुत कुलकर्णी वसंत व्याख्यानमालेचे कार्यवाह, आणखीन इतर कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल की वक्त्याची ओळख करून दिल्यानंतर वक्ताच पळून गेला भाषण न देता. परंतु इथं स्लाइड दाखवायची सोय करायची होती म्हणून मी मागं जाऊन जरा थांबलो.
प्रथम मी प्राध्यापक कुलकर्णी यांचे आभार मानतो की त्यांनी माझी एवढी प्रचंड प्रस्तावना केली, माझ्याबद्दल माहिती दिली. परंतु अशा तऱ्हेनं पुष्कळ स्तुती केली की त्या व्यक्तीवरच दडपण येतं. कारण आता तुम्हा लोकांची अपेक्षा खूप वाढली असेल, उंचावली असेल की हा वक्ता बरंच काही काही सांगून जाणार आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मलाही वाईट वाटेल आणि तुमची निराशा होईल. तेव्हा मी माझ्या वतीनं प्रयत्न करतो शक्य तितकी माहिती द्यायचं. आणखीन एक हकीकतही सांगतो, ती आहे CV रामन यांच्याबद्दलची. प्राध्यापक कुलकर्णी PRL मध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादमध्ये अनेक वर्ष होते. तर मी PRL मध्ये एकदा गेलेलो असताना तिथं इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची एक सभा भरलेली होती आणि त्या सुमाराला CV रामन यांचा 80वा वाढदिवस साजरा करायचा होता. म्हणून एक खास भोजन आयोजित केलं तर भोजन समारंभ. आणि त्यापूर्वी रामन साहेबांच्या बद्दल त्यांच्या काही प्रतिष्ठित शिष्यांनी त्यांच्याबद्दल थोडी माहिती दिली, प्रस्तावना केली. आणि त्या परिचयामध्ये आणि तिथं अनेक प्रख्यात शास्त्रज्ञ रामन यांच्याबरोबर पूर्वी काम केलेले असे होते, त्यांनी रामन साहेबांची पुष्कळ स्तुती केली. आणि ती स्तुती झाल्यानंतर रामन उत्तर द्यायला उठले की आता हे काय म्हणतायत, मला फार उत्सुकता होती. तर त्यांनी असं सांगितलं, सुरुवात अशी केली की लोक मला विचारतात की मी फेटा का बांधतो. कारण रामन यांचा फोटो छायाचित्र तुम्ही पाहिला असेल, नेहमी डोक्याला फेटा बांधलेला असतो. तर ते म्हणाले की मी याकरता बांधतो की माझी अशी बेसुमार स्तुती लोकांनी केली की माझं डोकं फुगून जाऊ नये म्हणून ते एक बँडेज आहे डोक्यात. आणि मी काही फेटा बांधत नाही, त्यामुळे मला बँडेज शिवाय माझ्या डोक्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं. तर आज मी खगोल विज्ञानातले काही अनुत्तरित प्रश्न यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणि कुलकर्णी साहेब म्हणाले तसं मी विश्वाची काळजी घेत असतो. जी विश्वाची आज काय होणार, उद्या काय होणार याबद्दल चर्चा करत असतो, विचार करत असतो. माझी पत्नी गॅस सिलेंडर कुठून मिळणार याची चिंता करते. असं तऱ्हेनं आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. तर त्या संदर्भात सध्या गॅस सिलेंडर मिळतो लवकर आणि तो प्रश्न तितका कठीण नाही राहिलेला. परंतु विश्व कसं आहे हा प्रश्न पूर्वीसारखाच गहन आहे. तर विज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुत्तरित प्रश्न असतात आणि विज्ञानाची कुठलीही शाखा ही किती जिवंत आहे, कितपत त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध लागण्याची शक्यता आहे, हे त्यातील अनुत्तरित प्रश्नावरून आपण ठरवू शकतो. जर त्या शाखेमध्ये कुठलेच प्रश्न अनुत्तरित नसतील, जर सगळे प्रश्न सुटलेले असतील, तर ती शाखा आता जवळजवळ संपत आली आणि आपण आता पेटीत बंद करून ठेवावी अशा स्थितीला पोचली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही लहानपणीच ही हकीकत ऐकली असेल, इतिहासाच्या पुस्तकात वाचली असेल की अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर हा जेव्हा लहान होता तेव्हा त्यानं तक्रार केली की तो असं म्हणाला की माझे वडील सगळंच जग जिंकून टाकतायत, तर माझ्याकरता काहीच त्यांनी ठेवलेलं नाही, तुम्ही पुढं मोठं झाल्यावर काय करणार, अशी तक्रार त्यांनी केलेली होती. यातून त्याची महत्वाकांक्षा दिसून येते. तर अशी महत्वाकांक्षा कुठल्याही वैज्ञानिकामध्ये असते किंवा विज्ञानाच्या विद्यार्थ्यामध्ये असावी
की तो जर संशोधनाच्या क्षेत्रात शिरणार असेल तर त्याला याची नेहमी जाणीव असावी की आपण करण्याजोगं काहीतरी या क्षेत्रात अजून असावं. जर पूर्वीच्या वैज्ञानिकांनी सगळेच प्रश्न सोडवून टाकलेले असले तर मी त्यात प्रवेश करून काय करणार अशी भावना त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून हे जे अनुत्तरित प्रश्न असतात, जे कोणाला पूर्वी सुटलेले नसतात, ते एक प्रकारचे आव्हान म्हणून त्या संशोधकांच्या पुढं, विद्यार्थ्यांच्या पुढं असतं. आणि खगोल विज्ञान हे अशा स्थितीमध्ये सध्या आहे की त्या शाखेपुढं, ही विज्ञानाची शाखा आहे, अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. आणि त्यांच्यापैकी काही 1-2 प्रश्न मी तुमच्या पुढं आज मांडणार आहे की आज ज्यांचं उत्तर माहीत नाही. परंतु त्यापूर्वी मी काही 1-2 प्रश्नांची अशी चर्चा करणार आहे जे पूर्वी अनुत्तरित होते परंतु आज त्यांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की ह्या क्षेत्रामध्ये प्रश्नांची उत्तरं मिळत जातात आणि त्याबरोबर नवीन प्रश्न निर्माण होतात. तेव्हा अशा तऱ्हेची ही क्रांती सतत या विषयामध्ये चालू असते. तर पहिला प्रश्न मी या जो सुटलेला आहे आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला आज पूर्ण माहिती मिळालेली आहे, परंतु एकेकाळी ही अशी स्थिती होती की याबद्दल लोकांना माहिती नव्हती, तर त्याची मी आता चर्चा करणार आहे. आपण पहिला स्लाइड बघूया. आणि हे दिवे गेले, बंद झाले तर बरं होईल. हे दिवे बंद करा. कारण या पहिल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही वक्त्याला पाहून घेतलेला आहे, तेव्हा आता वक्त्यावरती अंधार असला तर हरकत नाही. तर इथं तुम्ही पाहताय इथं दुर्बिणीची इमारत आहे आणि इथं डोम आहे ज्याच्या आत दुर्बीण असते. परंतु याच्याकडे आपण लक्ष देऊ नका, तर त्याच्या मागं आकाशात हे गोल गोल तुम्हाला दिसतंय, चक्राकार आकृती. तर ह्याचा अर्थ काय? तर डेव्हिड मॅलिन नावाच्या एका प्रख्यात खगोलशास्त्रज्ञानं आणि छायाचित्रकारानं त्याच्यामध्ये छायाचित्र घेण्याचं विलक्षण कसब आहे. तो ऑस्ट्रेलियन आहे. त्यांनी रात्रभर आकाशाचं दर्शन घेण्याकरता कॅमेरा उघडा ठेवला. म्हणजे तुम्ही शटर उघडता तेव्हा तुम्ही क्लिक करता, थोडा वेळच ते शटर उघडा असतं, त्या प्रकाशात जे काही तुमचं चित्र उमटतं ते तुम्ही छायाचित्र म्हणून पाहता. परंतु इथं डेव्हिड मॅलिननं रात्रभर कॅमेरा आपला उघडा ठेवला आणि ह्या हेतूनं की ताऱ्यांची चित्र त्यावर उमटावीत, तारकांची चित्र. तर त्याप्रमाणे इथं बिंदू बिंदू असे आपण तारे पाहतो तसे न दिसता तुम्ही तारे असे फिरताना पाहताय. याचं कारण जर तुम्ही अनेक तास थांबलात तर तारे आपली दिशा पूर्वेपासून पश्चिमेकडं बदलताना, त्या दिशेने जाताना तुम्ही पाहाल. आणि त्याप्रमाणे इथं ताऱ्यांच्या आकृती म्हणजे त्यांच्या कक्षा इथं उमटलेल्या आहेत आणि या सगळ्या गोल आहेत. जर ध्रुवतारा इथं असता तर ध्रुवतारा इथं केंद्रात स्थिर असतात, तो असा गोल फिरला नसता, कारण त्याची दिशा नेहमी स्थिर असते. परंतु इथं ध्रुवतारा दिसत नाही, कारण असा कुठलाच तारा नाही जो केंद्रात स्थिर आहे. तर याचं कारण काय? तर याचं कारण हे की मी तुम्हाला सांगितलं डेव्हिड मॅलिन ऑस्ट्रेलियन आहेत. ही इमारत आहे ही अँग्लो ऑस्ट्रेलियन ऑब्झर्वेटरीची, अँग्लो ऑस्ट्रेलियन वेधशाळेची ऑस्ट्रेलियामधली आहे. आणि ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे. आणि दक्षिण गोलार्धात जर तुम्ही असे छायाचित्र घेतलं तर त्या बाजूला ध्रुवतारा दिसत नाही आणि दक्षिण गोलार्धात स्थिर असलेला, नेहमी दक्षिणेकडे असलेला असा कुठलाही तारा नाही, म्हणून इथं तुम्हाला तसा बिंदू दिसत नाही. परंतु याच्यातून तुम्हाला एक दिसतं स्पष्ट की ताऱ्यांच्या कक्षा या सगळ्या गोलाकार आहेत. आणि हे निरीक्षण पूर्वी पुष्कळ निरीक्षकांनी अनादिकाळापासून केलेलं आहे. त्यांनी आकाश पाहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या वेळी पाहून तारका गोल फिरतात याचा अंदाज त्यांनी घेतलेला होता.
आणि याचा परिणाम असा झाला की ग्रीसमधले सुमारे 2300 वर्षापूर्वी, मी अलेक्झांडरचा उल्लेख केला, अलेक्झांडरचे गुरु ॲरिस्टॉटल त्यांच्या काळातली गोष्ट आहे. तर त्यांनी असा नियम मांडला की निसर्गाची प्रवृत्ती नेहमी गोलाकार कक्षात जाण्याची असते, आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की इथं हे तारका गोलाकार फिरतात, ह्याच्यात काही विचित्र काही घडत नाही, कारण निसर्ग त्यांना गोलाकार फिरवतो. त्यावेळी अर्थात अशी धारणा होती की पृथ्वी ही स्थिर आहे आणि सगळं ब्रह्मांड आपल्या भोवती फिरतं, आणि पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते, म्हणून या तारका अशा गोल जाताना दिसतात. हे आजच्या शाळकरी मुलाला माहीत असतं, परंतु ते त्यावेळी लोकांना माहीत नव्हतं. तर अशा या पार्श्वभूमीवर, याच्यानंतरची स्लाईड बघू, त्यांना काही अशा तारका दिसल्या ज्या सरळ ठोक गोल दिशेने जात नव्हत्या, ज्यांचं फिरणं थोडं मागं पुढं असं असायचं, गाठी मारल्यासारखं. म्हणजे कधी कधी त्या तारका एखाद्या निश्चित ताऱ्याच्या, म्हणजे ध्रुव ताऱ्याशी तुम्ही तुलना केली किंवा इतर कुठल्या ताऱ्याशी तुलना केली तर त्याच्या मागं पुढं किंवा सूर्याच्या आधी उगवायच्या किंवा सूर्याच्या नंतर उगवायच्या. तर हे चित्र तुम्ही पाहता हे अशा तारकांच्या बद्दल आहे, आणि त्यांना ग्रीक लोकांनी नाव दिलं प्लॅनेट, म्हणजे ग्रह. आणि प्लॅनेट या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ आहे भटके, म्हणजे भटकणारे. आणि त्यांची अशी कल्पना होती की हे भटकतात, म्हणजे सरळ प्रवास न करता मागं पुढं करत असतात. आणि त्यातून काही लोकांच्या मनात अशी धारणा निर्माण झाली असावी की ग्रह हे असे भटकतात कारण ते स्वतंत्र आहेत भटकायला, आणि त्यांच्यामध्ये काही खास शक्ती आहे, आणि त्या शक्तीमुळं ते असे भटकतात आणि ताऱ्यांसारखे केवळ गोल गोल फिरत नाहीत. परंतु काही ग्रीक शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की हे ग्रह असे फिरतात याचंही कारण ते चक्राकार, अरिस्टॉटलने सांगितल्याप्रमाणे गोलाकार कक्षातच फिरतात, फक्त त्या गोलाकार कक्षात जास्त क्लिष्ट आहेत. म्हणजे तुम्ही ना ऊर्जा केंद्र भागातून बाहेरच्या भागाकडे फेकली जाते, आणि बाहेरच्या भागात तिथून रेडिओ लहरी उमटतात. असं हे चित्र निर्माण व्हायला लागले. तर आता हे फवारे कशावरून तयार होतात? यासाठी सूर्याच्या केंद्रस्थानी जसं अणुभट्टी पेटली असं आपण म्हणतो, तशी अणुभट्टी इथं काही पेटलेली नाही, कारण तशी पेटून तेवढी ऊर्जा बाहेर निघत नाही, हे पण आपल्याला दिसतं. तेव्हा इथं काहीतरी वेगळा नियम असेल असं वाटतं. याच्यानंतरची स्लाईड बघू. असेच फवाऱ्याची चित्र गेल्या 20 वर्षामध्ये अनेक मिळालेली आहेत. आपल्या आकाशगंगेच्या तुलनेत आपल्या आकाशगंगेमध्ये जवळजवळ 100 ते 200 अब्ज तारे आहेत. त्या सगळ्या ताऱ्यांचा प्रकाश जरी आपण घेतला तरी तो या फवाऱ्यातून जेवढी ऊर्जा जाती आहे त्या ऊर्जेच्या पेक्षा कमीच ठरेल. तर इतकी प्रचंड ऊर्जा कशी निर्माण होते? इथं नेमकी केंद्रस्थानाजवळ काय असेल हा प्रश्न खगोल वैज्ञानिकांच्या पुढे अनुत्तरित आहे. याच्यानंतरची स्लाईड बघू. इथं आणखीन 2 दिशांना 2 फवारे गेलेले दिसतात, आणि इथून ऊर्जा प्रचंड प्रमाणात टोकापासून येते. असं हे वेगवेगळे रेडिओ लहरींचे स्रोत आहेत, त्यांच्याबद्दल असे प्रश्न उपस्थित आहेत. याच्यानंतरची एक बघू. इथं आणखीन 2 फवारे 2 दिशांना दिसतात. तर याबद्दल सध्याचा तर्क असा आहे की इथं केंद्रस्थानी एक प्रचंड कृष्णविवर आहे, आणि कृष्णविवर म्हणजे एक अतिशय आकुंचन पावलेली वस्तू, जिचं वस्तुमान सूर्याच्या जवळजवळ 5 अब्ज पटीनं जास्त आहे. सूर्याच्या पेक्षा 5 अब्ज पटीनं मोठी अशी वस्तुमानाची वस्तू, आणि तिचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रखर आहे की प्रकाश सुद्धा त्या वस्तूपासून बाहेर पडू शकत नाही. असं असताना मग कृष्णविवरातून ही ऊर्जा बाहेर कशी येते? तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की कृष्णविवरातून जरी ऊर्जा बाहेर येत नाही तरी त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं आसपासची जी मॅटर आहे, जे काही वस्तू पदार्थ आहेत ते त्याच्या भोवती खेचले जातात, त्याच्या भोवती चक्कर मारून काही फवाऱ्याच्या रूपाने बाहेर पडतात, आणि ही सगळी चक्कर मारण्याची जी ऊर्जा आहे ती कृष्णविवरांपासून त्यांना मिळते.
आणि त्यामुळं हे आपल्याला दृश्य दिसतं. म्हणजे मुळात कृष्णविवर आपल्याला दिसत नाही, परंतु हा सगळा तर्क उपस्थित केला जातो. याच्यानंतरची स्लाइड बघू. आता इथं एक उदाहरण असं आहे की इथं केंद्रस्थानापासून असा फवारा गेलाय आणि इथं तुम्ही रेडिओ लहरींचं प्रक्षेपण पाहता. असाच एक फवारा उलट्या दिशेलाही गेलेला आहे, तो या चित्रात दाखवलेला नाही. तर लोक गणित मांडून ठरवतात की जर कृष्णविवर 5 अब्ज वस्तुमानाचा असेल, सूर्याच्या 5 पटीनं असेल, तर किती ऊर्जा इथनं बाहेर पडावी. आणि हे गणित मांडलं तर असं दिसतं की जेमतेम जेवढी ऊर्जा आपल्याला दिसते तेवढी बाहेर पडू शकेल. परंतु हे सगळं ज्याला आपण 100% एफिशियंट म्हणजे कार्यक्षमता या प्रकाराची 100% असायला पाहिजे. जर कार्यक्षमता 100% नसली, 10%च असली, तर केवळ 10%च ऊर्जा आपल्याला रेडिओ लहरीच्या रूपात दिसेल. म्हणजे कृष्णविवराचं वस्तुमान आपल्याला वाढवावं लागेल. आणि दुसरी काही निरीक्षणं असं सांगतात की या कृष्णविवराचं वस्तुमान याहून जास्त वाढवता येत नाही. म्हणजे इथं हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. आणि कृष्णविवर असलं तर एका काही निरीक्षणातून त्याचं वस्तुमान 5 अब्जाहून जास्त पाहिजे असं म्हणतात, तर दुसऱ्या काही निरीक्षणातून ते 5 अब्जाहून वाढवता येत नाही असंही सांगतात. तेव्हा हे जे प्रकार आहेत परस्पर विरोधी तर्क, यावरून एक अशी कदाचित आपल्याला सूचना मिळत असेल की हा कृष्णविवराचा पर्याय हा कदाचित चुकीचा असेल. तर या संदर्भात प्राध्यापक कुलकर्णी यांनी उल्लेख केले. माझे गुरु फ्रेड हॉयल, अफलातून व्यक्ती असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या काही कल्पनाही सुरुवातीला लोकांना अफलातून वाटल्या, परंतु नंतर विश्व हे त्याहूनही जास्त अफलातून असतं हे आढळून आल्यामुळं त्या कल्पना नंतर मान्य झाल्या. तर अशा अफलातून कल्पनापैकी एक त्यांनी, मी आणखीन एक सहाध्यायी प्राध्यापक बर्बीज, अशा तिघांनी मिळून एक कल्पना मांडली आहे की इथं कृष्णविवर नसून श्वेतविवर आहे. श्वेतविवर म्हणजे ज्याला अशा ठिकाणी जिथं आकुंचन होऊन मोठी वस्तू बनली आहे, अतिशय घन वस्तू बनली असं नसून एक घन वस्तू स्फोट होऊन बाहेर त्यातनं वस्तू बाहेर पडतात. म्हणजे कृष्णविवराचा बिलकुल उलटा प्रकार. तर इथं श्वेतविवर असून त्यातून हा उद्रेक होतो. आणि हा उद्रेक जो होतो हा विश्वामध्ये नवीन उत्पन्न झालेल्या पदार्थाचा आहे. म्हणजे विश्वात सतत निर्मिती अशा स्फोटाच्या मार्गे चालू असते असा आमचा दावा आहे. आणि हे जे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड ऊर्जेचे, ज्यांची कारण मीमांसा आपण कृष्णविवराच्या माध्यमानं पूर्णपणे यशस्वीरित्या करू शकत नाही, तर अशा स्थितीत श्वेतविवराची कल्पना म्हणजे स्फोटजनित नवीन पदार्थ विश्वात निर्माण होतात, ही कल्पना आपण विचारात घेतली पाहिजे असा आमचा दावा आहे. अर्थात हा एक न सुटलेला प्रश्न आहे. तेव्हा या विरोधी विचारावरती सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे. आणि सध्या आम्ही ह्याच्यामध्ये वादामध्ये गुंतलेलो आहोत. ह्याच्यानंतरची स्लाइड बघू. आता मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. ते आपल्या आकाशगंगेबद्दल आहे. आपल्या आकाशगंगेचे हे आर्टिस्ट ड्रॉइंग म्हणायचं, म्हणजे एका चित्रकारानं काढलेलं चित्र आहे. आपण या आकाशगंगेचे भाग आहोत आणि इथं बाणानं दाखवलेलं ह्या ठिकाणी आपली सूर्यमाला आहे. म्हणजे आपण आकाशगंगेच्या केंद्रस्थानी नाही, आपण कोपऱ्यात आहोत. आणि कधी कधी असं म्हणतात की कुठल्याही मोठ्या शहराच्या सबर्बमध्ये राहणं बरं, सिटी सेंटरमध्ये राहणं चांगलं नाही, तिथं फार ट्रॅफिक असतं, पोल्युशन असतं. तशीच स्थिती इथं आकाशगंगेची आहे. केंद्रस्थानी तुम्ही पाहता प्रचंड प्रकाश आहे आणि इथं प्रचंड खळबळ माजलेली असते. आणि त्यामुळं सामान्यपणे जिथं जीवसृष्टीचा टिकू शकेल अशीच परिस्थिती इथं नसावी. आपण लांब आहोत ते बरं आहे. आणि इथून आपण असे आकाशगंगेचं चक्कर मारतो लांबूनच. अशा ठिकाणी शांत वातावरण आहे. तर हे आकाशगंगेचं चित्र बघितलं की तुम्हाला काय दिसतं की यातून स्प्रिंग सारख्या भुजा बाहेर पडल्यात आणि बाहेर पसरत शेवटी त्या आकाशात विलीन होतात. आणि लोकांचा असा समज आहे की
समज होता की एक ठराविक अंतर गेल्यानंतर आकाशगंगा संपली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे या ज्या भुजा बाहेर आलेल्या आहेत त्या तिथं जाऊन थांबतात. पूर्वी जेव्हा स्प्रिंगवाली घड्याळ होती ती जर तुम्ही उघडून बघितली असती त्याच्यात स्प्रिंग दिसते आणि ती जर उघडून बाहेर काढली तर ती अशी त्याच्यात भुजा दिसतात. तर म्हणून याला स्पायरल गॅलेक्सी असं म्हणतात. याच्यानंतरची स्लाइड बघू. इथं आपल्या शेजारची आकाशगंगा ही आपण बाहेरून बघू शकतो म्हणून हे प्रत्यक्ष चित्र काढलेलं आहे, फोटो घेतलेला आहे. तर या आकाशगंगेचं चित्र सुद्धा जेव्हा आपण जास्त जवळून पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा स्पायरल आर्म्स म्हणजे स्प्रिंग सारख्या भुजा दिसतात. परंतु ठराविक अंतर गेल्यानंतर आकाशगंगा संपली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आकाशगंगेची व्याप्ती इथपर्यंत आहे. जो भाग आपल्याला प्रकाशताना दिसतो तेवढ्या, त्याच्या पलीकडे ही आकाशगंगा, याला अँड्रोमेडा किंवा देवयानी म्हणतात, ही आकाशगंगा संपली असं आपण म्हणू शकतो. अशा प्रत्येक आकाशगंगेमध्ये सुमारे 100 ते 200 अब्ज तारे असतात. तर याच्यानंतरची स्लाइड बघू. इथं सुद्धा आणखीन एक अशी गॅलेक्सी तुम्ही पाहता आणि तिचा आकार दिसतोय आणि इथं बाहेर ठराविक अंतर गेल्यानंतर ही आकाशगंगा संपली असा निष्कर्ष आपण काढू शकतो. तर असा निष्कर्ष 1960-65 पर्यंत काढला जात होता. परंतु त्यानंतर 21 सेंटीमीटर लांबीच्या लहरी वापरण्याची क्षमता खगोलशास्त्रज्ञांच्याकडे आली. तर त्या लहरींचा वापर करून लोकांनी एक नवीन प्रकारची वेध घ्यायला सुरुवात केली. तर ही 21 सेंटीमीटरची वेव्हलेंथ ही हायड्रोजनच्या अणूपासून निघते आणि हायड्रोजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोनच घटक असतात. इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या भोवती फिरत असतो. तर कधी कधी इलेक्ट्रॉन आपली स्वतःच्या भोवती गिरक्या घेण्याची दिशा एकदम बदलतो आणि त्यातून 21 सेंटीमीटरची लहर बाहेर पडते. तर त्या लहरींचा वापर करून आपण विश्वामध्ये हायड्रोजनचे मेघ कुठे आहेत हे शोधू शकतो. तर असे मेघ या आकाशगंगांची चक्कर मारताना लोकांनी पाहिले. आणि मी तुम्हाला एक आपल्या सौरमालेचं उदाहरण देतो. सूर्याभोवती ग्रह चक्कर मारतात. बुध सूर्याभोवती फिरतो त्याप्रमाणे पृथ्वी फिरते, तसाच अगदी प्लुटो पण फिरतो. परंतु प्लुटोचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा पृथ्वीच्या वेगापेक्षा कमी आहे आणि बुधाचा वेग सर्वात जास्त आहे. कारण बुध हा सगळ्यात जवळ आहे सूर्याचा आणि प्लुटो हा सगळ्यात लांब आहे. म्हणजे जसं जसं आपण लांब जाऊ तसं हा चक्कर मारण्याचा वेग आहे हा कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकांनी जेव्हा हायड्रोजनचे ढग त्यांची गती मोजायला सुरुवात केली तेव्हा त्यांना दिसून आलं की ही गती कमी होत नाही आहे तर स्थिर राहते. त्याच्यानंतरची स्लाइड बघू. इथं हे हायड्रोजनच्या पासून ऊर्जा कशी बाहेर येते. तर इथं प्रोटॉन आहे आणि इथे इलेक्ट्रॉन आहे. इथं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. इथं दोघं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन एकाच दिशेने फिरत आहेत. तर इथं ते परस्पर विरोधी दिशेने फिरतात. तर या दोन स्थितीमध्ये हायड्रोजनचा अणू असू शकतो. परंतु जेव्हा ह्या स्थितीतून त्या स्थितीत जातो तेव्हा त्यातून ही 21 सेंटीमीटरची लहर बाहेर पडते, 21 सेंटीमीटर लांबीची, आणि त्यातून आपल्याला हायड्रोजनची उपस्थिती कळू शकते. याच्यानंतरची स्लाइड बघू. तर इथं खगोल वैज्ञानिकांनी विविध आकाशगंगांची मापं घेतलेली आहेत आणि इथं या रेखाचित्रामध्ये इकडं अंतर मोजलेलं आहे केंद्रापासून आणि इथं वेग मोजलेला आहे न्यूट्रल हायड्रोजनच्या मेघांचा. आणि त्यांना असं दिसून आलं की हा वेग जो आहे हा कायम राहतोय, हा खालपर्यंत शून्यापर्यंत येत नाहीये. इथं यायला पाहिजे होता तो इथंच राहतोय. तर याचं कारण काय, हा एक प्रश्न, यक्ष प्रश्न सध्या लोकांच्या पुढे आहे. त्याच्यानंतरचा एक स्लाइड बघू. आणि इथं तुम्ही या चित्रामध्ये आकाशगंगांचा एक समूह पाहता. यातलं प्रत्येक एक बिंदू प्रकाशाचा ठिपका म्हणजे एक प्रचंड आकाशगंगा आहे ज्याच्यामध्ये 100 ते 200 अब्ज तारे आहेत. म्हणजे आणि इथं जवळजवळ 500 ते 1000 असे ठिपके आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये पुष्कळच मॅटर भरलेली आहे, पुष्कळच पदार्थ भरलेला आहे या चित्रामध्ये, याची आपण कल्पना करू शकता. परंतु इथं सुद्धा आपल्याला एक प्रश्न येतो, तो असा की या आकाशगंगा एकमेकांच्या भोवती फिरतायत. म्हणजे एकमेकाभोवती नाही तर
वेगवेगळ्या दिशेने त्या फिरत आहेत आणि त्यांचे वेग आपण मोजू शकतो. आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम वापरून आपण हिशोब लावू शकतो की या आकाशगंगा ज्या वेगाने फिरत आहेत त्याच वेगाने त्या फिरायला पाहिजेत का ह्याहून जास्त किंवा कमी. कारण यांना फिरवण्याचं कारण काय, तर गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो असं सांगतो प्रत्येक आकाशगंगा दुसरीला आकृष्ट करते, आपल्याकडे आकर्षित करते आणि त्यामुळे त्या दोन्ही आकाशगंगांच्या मध्ये वेग निर्माण होतो आणि हा वेग त्या आकर्षणाशी आपण त्याचा संबंध जोडू शकतो. तर असा संबंध जोडला तर आपल्याला सांगता येतं की इतक्या आकाशगंगांच्या इतक्या या मॅटरमध्ये सरासरी वेग किती असायला पाहिजे आकाशगंगांचा, हे गणित आपण मांडू शकतो. आणि ते गणित मांडल्यावर असं दिसून येतं की सरासरी वेगापेक्षा पुष्कळ जास्त वेगाने या आकाशगंगा फिरत आहेत. म्हणजे जसं तुम्हाला न्यूट्रल हायड्रोजनचे ढग अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने फिरताना दाखवले तसंच या आकाशगंगा पण म्हणजे हे जास्त मोठ्या प्रमाणावरची गोष्ट आहे. आपण अपेक्षित वेगापेक्षा जास्त वेगाने फिरताना दिसतात. तर याचा अर्थ यांना फिरवणारी जी प्रेरक शक्ती आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती ही कदाचित न्यूटनच्या नियमाप्रमाणे नसावी, आईन्स्टाईनच्या नियमाप्रमाणे नसावी, कदाचित वेगळेच नियम त्यांना लागू होत असतील अशी एक शंका उत्पन्न होणं साहजिक आहे. तसं जर असेल तर आपल्याला या मोठ्या प्रमाणावरती गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलावा लागेल आणि तो कसा बदलावा याबद्दल एका दिशेनं विचार मंथन चालू आहे. पण हा प्रश्न अर्थात सुटलेला नाही. दुसरा मार्ग हा प्रश्न सोडवायचा असा की आपण असं म्हणायचं की आपल्याला ही दृश्य प्रकाशात जेवढी मात्रा इथं मॅटर दिसते, पदार्थ दिसतात त्याहून जास्त इथं उपस्थित आहे, पण ते काळे आहेत म्हणजे त्यांच्यातून प्रकाश येत नाही. प्रकाश नसला तरी त्यांचं गुरुत्वाकर्षण मात्र आहे आणि ते गुरुत्वाकर्षण असल्यामुळं या आकाशगंगा जास्त वेगाने फिरतात. आता मी इथं जे काही सांगतो ह्याचं आपल्या दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण देऊन मी ते जास्त तुम्हाला पटवायचा प्रयत्न करतो की आपल्या एक मिनिट हा जरा पाणी आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये पांढरा पैसा आणि काळा पैसा असे दोन पैसे सांगितले जातात. तर काळा पैसा आहे हे कसं आपण सांगतो, कारण काळा पैसा प्रत्यक्ष दिसत नाही, परंतु इकॉनॉमिस्ट किंवा एक्सपर्ट लोक सांगत असतात की इतका काळा पैसा प्रचारात आहे. तर ते कसं ओळखतात, तर त्यासाठी ते जे गणित मांडतात ते असं असतं की अनेक प्रकारची ऍक्टिव्हिटी इथं कार्यवाही चालू असते. त्यामध्ये अर्थात हल्ली इलेक्शनचे नियम जास्त स्ट्रिक्ट झाल्यामुळं इलेक्शनवरती पैसा खर्च करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही, परंतु अनेक मार्गाने इलेक्शनवरती तसा पैसा खर्च केला जातो. बांधकामामध्ये पैसा खर्च केला जातो. तर तुम्ही बांधकाम किती होते हे पाहता, त्यावरून तुम्हाला किती पैसा त्याच्या मुळाशी असेल ते पाहू शकता आणि मग तुम्ही हे मोजू शकता की इन्कम टॅक्सवाल्याकडे किती पैशाची नोंद आहे आणि ती नोंद आणि खरोखर जी तुम्ही ऍक्टिव्हिटी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बघता त्याच्यामध्ये जर तुम्हाला तफावत दिसली तर तुम्ही म्हणता की याचा अर्थ तिथं काळा पैसा असला पाहिजे. तर तशीच तफावत इथं दिसते की या गॅलेक्सीज बऱ्याच वेगाने फिरत आहेत आणि त्यांना फिरवणारं हा जो पांढरा पैसा म्हणावा किंवा इथं ज्या चमकदार गॅलेक्सीज आहेत त्यांचं वस्तुमान पुरेसं नाही, त्यांचं गुरुत्वाकर्षण पुरेसं नाही, म्हणून काळे पदार्थ डार्क मॅटर इथं उपस्थित असायला पाहिजे आणि त्यांचा अंदाज घेता येईल. आणि असं दिसून येतं की डार्क मॅटरचं अस्तित्व या व्हिजिबल मॅटर तुम्हाला जे दृश्य प्रकाश दिसतो त्यापेक्षा जास्त आहे आणि जवळजवळ 10 पटीनं जास्त असू शकेल. तर खगोलशास्त्रज्ञाला हा एक मोठा धक्का बसलेला आहे की याचा अर्थ खगोलशास्त्रज्ञाला दुर्बिणीतून जे काही दिसतं विश्व त्याच्या अनेक पटीनं न दिसणारं विश्व अस्तित्वात आहे का, आणि तसा असेल तर त्या विश्वाचा आपण अंदाज कसा घ्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे. केवळ गुरुत्वाकर्षण हीच एक शक्ती आपल्याला उपलब्ध आहे जी या काळ्या वस्तुमानाचं काळ्या पदार्थाची आपल्याला जाणीव करून देऊ शकते. तर सध्याचा एक अनुत्तरित प्रश्न म्हणजे डार्क मॅटर हा आहे. त्याच्यानंतर लाईट्स दाखव.
लाईट सगळे असं घेत अजून आहे. तर मी तुमच्या पुढं काही प्रश्न मांडले. एक सुटलेला प्रश्न, एक अर्धवट सुटलेला प्रश्न आणि 2 अजून पूर्णपणे न सुटलेले प्रश्न आहेत. हे मी तुम्हाला केवळ वानगी दाखल असे उदाहरण म्हणून तुमच्या पुढे ठेवले, परंतु आणखीन असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नातून आपल्याला नवीन त्यांच्या उत्तरातून आपल्याला पुढं बोध घेऊन हे खगोलशास्त्र पुढं ढकलायचं. तर यामध्ये एक महत्त्वाचा कार्यभाग दुर्बिणींचा असतो. अतिशय कार्यक्षम दुर्बिणी सध्या बनत आहेत आणि काही अंतराळात असतात, काही जमिनीवर असतात आणि त्यातून आपल्याला विश्वाची अनेक प्रकारे माहिती मिळू शकते. तर ह्या माहितीचा आधार घेऊन ज्याप्रमाणे केपलरनी टायकोची माहिती गोळा केलेली माहिती घेऊन नवीन निष्कर्ष काढले, तसं हबल दुर्बीण आहे किंवा चंद्रा म्हणून नवीन दुर्बीण एक्सरेची काढलेली आहे. अशा अनेक दुर्बिणी आहेत. पृथ्वी तलावरती नवीन दुर्बिणी आहेत. पुण्याजवळ एक आता नारायणगावचे तिथलं नवीन दुर्बीण तयार झाली आहे. तर अशा दुर्बिणीतून आपण निष्कर्ष काढू शकतो, विश्वाबद्दल नवीन निष्कर्ष काढू शकतो आणि मग ते योग्य आहेत का नाही हे प्रत्यक्ष निरीक्षणाशी तपासून पाहू शकतो. तर ही क्रिया सतत चालू असते आणि कधी कधी नवीन सिद्धांत अशातून पुढे येतात. तर एक शेवटची गोष्ट मला इथं सांगायची आहे ती अशी की पुष्कळ वेळा वैज्ञानिक ही चूक करतात. ते असं म्हणतात की आता या विषयातले सगळे प्रश्न सुटले आणि आता जे काय थोडेसे किडूक प्रश्न उरलेत ते सुटतील, तर आता विशेष काही राहिलेलं नाही. तर अशी एक कल्पना 100 वर्षापूर्वी वैज्ञानिकांच्या मध्ये होती की त्यावेळी न्यूटनचा गुरुत्वाकर्षण किंवा मॅक्सवेलनं शोधलेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी किंवा थर्मोडायनॅमिक्स हे सगळे विषय पुष्कळ वापरात होते आणि बरेचसे प्रश्न सुटलेले होते. त्यामुळं एक अशी कल्पना येत होती की एंड ऑफ फिजिक्स इज नियर, म्हणजे भौतिकशास्त्राचा अंत आता जवळ आला आहे, अशी एक कल्पना 100 वर्षापूर्वी होती. तर ती कल्पना, त्या कल्पनेला ह्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला धक्का बसला, कारण 2 नवीन नियम लोकांना लक्षात आले, एक क्वांटम सिद्धांत आणि एक स्पेशल रिलेटिव्हिटी. आणि त्या नियमाची कल्पनाही पूर्वी लोकांना नव्हती आणि त्या नियमातून अनेक नवीन निष्कर्ष बाहेर आले आणि भौतिक विज्ञानाचा आवाका एकदम पुष्कळ वाढला. तर अशीच परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे की काही लोकांना असं वाटतं की आता बहुतेक सगळे प्रश्न सुटले, तर काही लोकांना वाटतं की काही प्रश्न अजून सुटलेले नाहीत आणि त्यातूनच आपल्याला नवीन दिशादर्शन होणार आहे. तर हे मी जे प्रश्न तुमच्या पुढे मांडले, ऊर्जेचा प्रश्न किंवा डार्क मॅटर, कृष्ण पदार्थ कशाचे आहेत, हा प्रश्न, हे न सुटलेले प्रश्न आहेत आणि ते सहजासहजी सुटणारे प्रश्न नाहीत आणि त्यातून आपल्याला पुष्कळ नवीन माहिती मिळणार आहे. तर JBS हॉल्डेन हे बायोलॉजिस्ट, भारतात त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं, त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या विधान सांगून मी माझं भाषण संपवतो. त्यांनी असं म्हटलं की आपण जेवढी कल्पना करतो त्यापेक्षा विश्व हे जास्त विचित्र आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आपण करतो त्यापेक्षा जास्त आहे. एवढंच नव्हे तर आपण जेवढी कल्पना करू शकतो त्यापेक्षाही ते जास्त विचित्र आहे. म्हणजे मानवी मेंदूचा जेवढा कल्पनाशक्तीचा आवाका आहे त्याच्याही पलीकडे जाऊन विश्वाची चित्र असली पाहिजे, विश्वाचं अस्तित्व किंवा विश्वाची वास्तवता असली पाहिजे आणि ती वास्तवता आपल्या प्रत्यक्ष कल्पनाशक्तीपेक्षाही जास्त आहे. आणि मला या कथनाचा ची सत्यता पटते जेव्हा मी अशा तऱ्हेचे चे पुरावे पाहतो. धन्यवाद. मी